कवरदा हरि ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की, श्री गुरु मोतीराम महाराज की जय। संत भगवान बाबा महाराज, श्री संत माधव बाबा महाराज, पार्वती पदेश हर हर महादेव। विठ्ठल 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 विठ्ठल। जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा, शिनलो बभूत करिता येर झारा, रुखमाईच्या वरा पाववेगी। तुका म्हणे तुगा पतित पावन, तुका म्हणे तुगा पतित पावन, घेई माझा शिन जन्मांतर, शिनलो बभूत करिता येर झारा, रुखमाईच्या वरा पाववेगी। विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला। आकाशात पतितंतो यम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति, वसुदेव सुतं देवं कंस चानूरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्वारते स्वविज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया, तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाम, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नां, अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगाकुर प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, ते चिवंदू चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले। चौफाळून या भलेवरी बैसव पावले, श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता। जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा, शिनलो बहुत करिता येर झारा, रुखमाईच्या वरा पाववेगी। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री तांबवेश्वर मंदिर आणि या पवित्र मंदिर परिसरामध्ये आदरणीय मातोश्री कैलासवासी शिवकन्या माणिकरावजी चाटे पाटील, आदरणीय आईसाहेब कैलासवासी शिवकन्या माणिकरावजी चाटे पाटील यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज हरिकीर्तन सेवेचं आयोजन आहे। आदरणीय श्री माणिकराव शामरावजी चाटे पाटील, आदरणीय श्री सचिन माणिकरावजी चाटे पाटील आणि श्री संजय माणिकरावजी चाटे पाटील आपल्या मातोश्रींचं दोनही सुपुत्र हे प्रथम वर्ष श्राद्धाचं आज कार्यक्रमाचं आयोजन करतात। भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये आपली आई गेल्यानंतर, आईच्या देहपतनानंतर 3 टप्प्यामध्ये आपल्याला कर्म करावं लागतं। याला शास्त्रामध्ये और्ध्वदैहिक कर्म असं म्हणतात आणि और्ध्वदैहिक कर्म 3 टप्प्यात जे आपल्याला करावं लागतं। आजचा जो कार्यक्रम आहे चाटे परिवाराचा, तो 3ऱ्या टप्प्यातील कर्माचा शेवट आहे। त्याचं प्रतिपादन असं केलं गरुड पुराणामध्ये, आपली आई गेल्यानंतर, आईच्या देहातून प्राण गेल्यानंतर देहाला अग्नी देऊन दूध घालेपर्यंत पहिला टप्पा, आपल्या भाषेमध्ये राख सावडेपर्यंत पहिला टप्पा, राख सावडलेल्या दिवसापासून गोड जेवण होईपर्यंत दुसरा टप्पा आणि गोड जेवण झालेल्या दिवसापासून पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत 3रा टप्पा। 3ही टप्प्यातलं कर्म आहे ना, हे और्ध्वदैहिक कर्म म्हणून ओळखल्या जातं। आपल्या आईंच्या देहपतनानंतरचा हा 3ऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आज कुटुंबातील आदरणीय सुपुत्र आणि कुटुंबातील सर्व मंडळी आज नामचिंतन अन्नदान या माध्यमातून परिपूर्ण करतात। कीर्तन सेवेच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांच्या समोर आहे चिंतनासाठी घेतलेला अभंग संत सम्राट जगमान्य जगद्गुरु महाराष्ट्र भूषण श्री संत तुकोबाराय यांचा 3 चरणाचा
उपयुक्त प्रसंगाला अनुसरून अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला बाबा साऊंड बॉक्सला आवाज मिळतो का थोडा मध्ये? ऍडजस्टमेंट करता येते का थोडं? नाही का? थोडा मध्ये आवाज आला ना तर आवाज असा बाहेर चालल्यावर नाही वाटायला, किंचित तरी लागेल ना मध्ये, असं म्हणतो. चला ठीक आहे. आपल्या आईंच्या देहपतनानंतर आजचा हा तिसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आहे. मला चाटे परिवाराचं निमंत्रण माझे परमस्नेही आदरणीय हरिभक्त परायण कराड पाटील आणि अत्यंत जवळचे निकटवर्ती गाडे पिंपळगाव येथील सर्व मंडळी सर्वांनी आग्रहाने निमंत्रण दिलं आणि आईंची सेवा करण्याची संधी दिली. धावपळीमध्ये हा येण्याचा प्रयत्न आहे. मंडळींनो, वारकरी संप्रदायामध्ये अभ्यासाची माणसं आता कमी राहिलेली आहेत. म्हणजे या गादीवर उभं राहून काय बोलावं, विषय कोणता आहे, त्या विषयाला अनुसरून काही आपलं चिंतन आहे का, या सगळ्या गोष्टी थोड्या अवघड झालेल्या आहेत सध्याच्या काळामध्ये. पण तरीही वेदप्रणहितो धर्म हा, मी या विषयावर थोडं बोलतो प्रामुख्यानं जास्त, आणि नेहमी कीर्तन श्रवण करतात सगळी मंडळी, त्यामुळं मला आमंत्रण देण्याचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला चांगलं सांगेल, आजचा दिवस चाटे परिवारासाठी किती महत्त्वाचा आहे हेही लक्षात आणून देईल आणि गरुड पुराणाच्या सिद्धांतानुसार आपल्या सर्वांच्या समोर अभंगाचं प्रतिपादनही करेल. विठाला 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 विठाला. आम्ही सगळी कर्मकांडी माणसं आहेत. म्हणजे मला बाहेरचं पाणी जमत नाही. या गादीवर उभं राहिल्यानंतर मी गूळ खात नाही, खडीसाखर खात नाही, काही खात नाही, घरचं पाणी पितो. 300 किलोमीटरचा प्रवास आहे रोजचा माझा. तुम्ही म्हणताल तिसरी चौथी नापास महाराज आहे, काही की मोठ्या घराण्यातला आहे. MA संस्कृत LLB BEd माझं शिक्षण झालेलं आहे, कॉलेजचं सुद्धा. वकिली केली 6 वर्ष, 4.5 वर्ष लेक्चर होतो. घराणं फार मोठं आहे आमचं, परंपरेतलं संस्काराचं घराणं आहे. वैदिक प्लस वारकरी माणसं होता मी, त्यामुळं चांगलं सांगणं आणि चांगला विषय तुमच्यापर्यंत पोहोचती करणं आमच्यासारख्याचं काम आहे. मला आदरणीय कराड परिवाराने आणि चाटे परिवाराने आमंत्रण दिलं, त्याबद्दल पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो. गरुड पुराण तुम्हाला आम्हाला मुख्य 6 विषयाचं प्रतिपादन करतंय. गरुड पुराणामध्ये भगवंतानी गरुडाला ज्ञान देताना प्रामुख्यानं महत्वाचे 6 विषय सांगितले. 2 संस्कार सांगितले गरुड पुराणामध्ये, 2 कर्मसिद्धांत सांगितले आणि 2 मार्ग सांगितले. माणूस मेल्यानंतर इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग सांगितले. देहपतनानंतर इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग सांगितले. 2 संस्कार सांगितले. 2 मार्ग कोणते तर एक देव मार्ग सांगितला, एक यम मार्ग सांगितला. आपण मेल्यानंतर इथून पुढे जाण्याचा एक देव मार्ग आहे, एक यम मार्ग आहे. 2 संस्कार कोणते सांगितले? एक प्रेत कर्म संस्कार सांगितला. देहातून प्राण गेल्यानंतर 12-13 दिवस सुरुवातीचे देह संबंधाने आपण जे जे कर्म करतो ते सगळं कर्म प्रेत कर्म संस्कारामध्ये समाविष्ट केलं. आणि दुसरा संस्कार सांगितला पितृकर्म संस्कार. म्हणजे 12-13 दिवसाच्या नंतर माणूस मेल्यावर तिथून पुढे जो आयुष्यभर आपण मृत व्यक्तीच्या नावाने जे जे करतो ते सगळं पितृकर्म संस्कारामध्ये आलं. आजचा जो कार्यक्रम आहे आपल्या आईंचा तोही पितृकर्म संस्कारातच येतो. विठाला 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 विठाला. 2 संस्कार, 2 मार्ग आणि 2 कर्मसिद्धांत सांगितले. एक आतुरकालिक कर्म सांगितलं आणि एक और्ध्वदैहिक कर्म सांगितलं. हे वाक्य शब्द जरी मोठे मोठे वाटत असले तुम्हाला तर एका वाक्यामध्ये त्याचं प्रतिपादन करतो. एक आतुरकालिक कर्म सिद्धांत सांगितला. आतुरकालिक कर्म म्हणजे आपल्या देहातून प्राण जायच्या अगोदर घंटाभर, अर्धा घंटा, 2 घंटे, 4 घंटे या देहाकडून जे जे कर्म होते त्यातल्या त्यात ते जर सत्कर्म असेल, पुण्यकर्म असेल तर महत्पुण्यम प्राप्त होते मानवा. माणसाला त्याचं खूप पुण्य त्या जीवाला प्राप्त होतं. ते आतुरकालिक कर्मामध्ये समाविष्ट केलं. आपल्या देहातून प्राण जायच्या अगोदर आपण जो जो काही कर्माचा भाग अवलंबू ते जर सत्कर्म असेल तर ते आतुरकालिक कर्मामध्ये बसतं. आणि देहपतनानंतर देहातून प्राण गेल्यानंतर आपण जे देह संबंधाने कर्म करतो
ते और्ध्वदैहिक कर्म सिद्धांतामध्ये येतात. हे दोनही कर्म सिद्धांत गरुड पुराणामध्ये सांगितले. दोन संस्कार सांगितले, प्रेत कर्म संस्कार, पितृकर्म संस्कार. दोन कर्म, आतुरकालिक कर्म, और्ध्वदैहिक कर्म. दोन मार्ग, एक देव मार्ग, एक यम मार्ग. हे मी तुम्हाला कळण्यासाठी सहज बोलायलो, ढोबळ मानाने बोलायलो. या विषयाचं मी जर वैदिक आश्रमामध्ये कीर्तन करायला गेलो, नेहमी जातो जिथं वेद शिकवल्या जातात, किंबहुना वेद शिकणारे विद्यार्थी समोर आहेत, तिथं मला हीच भाषा बदलावी लागते बोलताना. गरुड पुराणामध्ये और्ध्वदैहिक कर्म 3 टप्प्यामध्ये सांगितल्या गेलेले असं म्हणावं लागतं. पहिल्या दिवशी देहातून प्राण गेल्यानंतर अस्थि संचयन श्राद्धापर्यंत पहिला टप्पा. अस्थि संचयन श्राद्ध म्हणजे दूध घालणे, राख सावडणे आपल्या भाषेमध्ये. अस्थि संचयन श्राद्धापासून सपिंडी श्राद्धापर्यंत दुसरा टप्पा, आपल्या भाषेत गोड जेवण. आणि सपिंडी श्राद्धापासून प्रथम वर्ष श्राद्धापर्यंत तिसरा टप्पा. आजचं जे कर्म आहे मंडळींनो, हे तिसऱ्या टप्प्यातलं कर्म आहे. आज इथं नामचिंतन, अन्नदान, मुलांकडून आणि परिवाराकडून जे जे काय होईल त्याचं हे सगळं पुण्य आपल्या आईंच्या पाठीमागे जाईल. विठाला 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 विठला विठला. म्हणून प्रेत कर्म संस्कार आहे आपल्याकडून व्यवस्थित व्हावा लागतो. माणूस मेल्यानंतर देहावरचे जे संस्कार आहेत तेही व्यवस्थित व्हावे लागतात मंडळींनो. पितृकर्म संस्कार व्यवस्थित व्हावा लागतो. आतुरकालिक कर्म आपल्याला काय सांगावं, आता प्राण जाताना आपल्या हातून काय कर्म होते. म्हणून तर आपल्याकडे ज्या नीट आहे का बरं का सगळे, ज्या देहातून प्राण चाललाय ना, जुन्या मंडळींना विचारा बरं तुम्ही, आपल्या घरी आजोबा वडील जर शेवटच्या घटका मोजू लागले अंथरुणावर, तर पहिल्या काळामध्ये घरातले माणसं काय करायचे, गावात कोणी भिक्षुके असेल, जंगम गोसावी एखादा ब्राह्मण असेल, त्याला घरी बोलवायचे आणि ज्या देहातून प्राण चाललेत त्याच्या हाताने टोपलंभर गहू तांदूळ ज्वारी धान्य हात लावून काय करायचे, दान धर्म करायची. पहिली गोष्ट सांगतो का, तर ते आतुरकालिक कर्मामध्ये येते. तो जो दान धर्म आहे ना, तो आतुरकालिक कर्मामध्ये येतो. भरपूर पुण्य मिळतं त्या जीवाला. मग आपल्याला गरुड पुराणाने सांगितलं देहातून प्राण जायच्या अगोदर आतुरकालिक कर्मामध्ये काय काय आपल्याला जमेल. भगवंताचं तीर्थ आपण घ्यावं म्हणे. प्राण जाताना, प्राण जायच्या अगोदर आपल्याला कोणीतरी देवाचं काय द्यावं, तीर्थ द्यावं. ते आतुरकालिक कर्मामध्ये आहे. आपल्या गुरुचं तीर्थ आपल्याला प्राशन करायला मिळावं प्राण जायच्या अगोदर. देवाचं तीर्थ, गुरुचं तीर्थ. भगवंतानी गीताशास्त्रामध्ये आतुरकालिक कर्माचा एक सिद्धांत आपल्या समोर ठेवला. भगवान अर्जुनाला ज्ञान देताना म्हणतात, अर्जुना अंतकालेच मामेव स्मरण, म्हणजे अंतकाळामध्ये माझं भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखाला येणं हे आतुरकालिक कर्मामध्ये खूप पुण्य आहे. याचं अंतकाळच्या नामाले मोका तुका मने सुखा अंतकाळेच्या नामाले मुखा तुका मने सुखा पारनाय. तुका मने सुखा पारनाय. बघा, जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा हा सिद्धांत आपल्या समोर ठेवला. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. अंतकाळामध्ये भगवंताचं नामचिंतन येणं हे आतुरकालिक कर्म आहे मंडळींनो. खूपच पुण्य सांगितलं. आणखीन एक तुमच्या लक्षात आणून देतो, कुठंच तुम्ही ऐकणार नाही तर ऐकलं नाही, मलाही माहिती आहे. प्राण जायच्या आदल्या दिवशी म्हणे आपल्या देहातून आपल्याला उपवास घडावा. तोही उपवास आतुरकालिक कर्मामध्ये समाविष्ट केला. महत्पुण्यम, खूपच पुण्य. माझं मरण जर उद्या आहे, माझा शेवट जर उद्या आहे, तर आदल्या दिवशी आपल्याला उपवास घडावा म्हणे देह सोडण्याच्या. तेही आतुरकालिक कर्मामध्ये बसवलं. पण पुढे आणखी भगवंतांनी सांगितलं की इंद्रिय सक्षम पाहिजेत बरं का. इंद्रिय चांगले असताना उपवास घडावा लागतो. नाहीतर बाबा अंथरुणावर आहेत, महिना झालं पाणी जाईन, दूधही जाईन आणि प्राणही जाईन, मग तर महिन्याचा उपवास झाला की त्यांचा. विठाला 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 विठला विठला. म्हणजे आपले इंद्रिय सक्षम पाहिजे, तर आदल्या दिवशी उपवास आपल्याला घडला पाहिजे. हेही आतुरकालिक कर्मामध्ये. आणि खूप भाष्य केलेलं आहे मंडळींनो. मला घंटा 2 घंट्यामध्ये तुम्हाला किती सांगता येणार आहे.
म्हणजे गरुड पुराणामध्ये आतुरकालिक कर्म औरद्वदैहिक कर्म, गरुड पुराणामध्ये 2 मार्ग सांगितले, एक देव मार्ग सांगितला. नीट आहे का? आपण मेल्यानंतर इथून पुढे आपण देव मार्गाने जावं म्हणे. का? भगवंतानी गरुडाला प्रेतकल्प प्रकरणामध्ये सांगितलं, गरुडा शृणुतार्क्ष प्रविशामी, हे खगेंद्रा, हे गरुडा, देवमार्ग सुखप्रदम. गरुडा, माणूस मेल्यानंतर इथून पुढे जाण्याचा देवमार्ग चांगला आहे, छान आहे. म्हणजे देवमार्गाने जाताना त्रास होणार नाही. देवमार्ग सुखप्रदम. पण गरुडा यममार्ग भयप्रदम. पण गरुडा यममार्ग मोठा कठीण आहे. आपण जोपर्यंत देहात आहोत ना, म्हणजे आपल्याला जोपर्यंत आयुष्य मिळाले तोपर्यंतच तुम्ही ठरवा की आपल्याला मेल्यानंतर आपण देवमार्गाने जायचे का यममार्गाने जायचे. आता ठरवा, न करी विचार पुढे काही. मेल्यानंतर पुढे जाऊन विचार करण्यामध्ये काय अर्थ आहे. आता दुर्लभम मानुषम जन्मम तदरप्यम ध्रुवमरथमम. भागवत महापुराणामध्ये भक्त प्रल्हाद शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्ञान देताना प्रल्हादाच्या मुखातला पहिला श्लोक आहे भागवत महापुराणामध्ये. प्रल्हाद उवाच, हे विद्यार्थ्यांनो, कौमारे आचरत प्राज्ञो धर्मान भागवतान मेहम दुर्लभम मानुषम जन्मम तदरप्यम ध्रुवमरथमम. विद्यार्थ्यांनो, कुमार वयामध्येच परमार्थ करा, आपलं जीवन कृतार्थ करा. कारण का? मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाही. दुर्लभम मानुषम जन्मम तदरप्यम ध्रुवमरथमम. आपण जोपर्यंत आहोत देहामध्ये तोपर्यंतच विचार करा मंडळींनो, आपल्याला सुद्धा देवमार्गाने जायचंय. हा देवमार्ग छान आहे. देवमार्गाने जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि तुम्हाला आम्हाला जर देवमार्गाने जायचं असेल तर या युगामध्ये तरी सगळ्यात प्रभावी साधन काय सांगितलंय तर ते भगवंताचं नामचिंतन. विठाला 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 विठाला. नामे तिनी लोक उद्धराती, नामे तिनी लोक उद्धराती. नामे तेने लोक उतरते, नामे तेने लोक उतरते. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे तेने लोक उतरते, नामे तेने लोक उतरते. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक. मुखे मना हरी मुखे मना, हरी मुखे बघा. या युगामध्ये तरी सगळ्यात प्रभावी साधन काय असेल तर ते भगवंताचं नामचिंतन आहे. भागवत महापुराणाचा सगळ्यात शेवटचा श्लोक बघा, नामसाधनेचा टाकला. या युगामध्ये जर तुम्हाला देवमार्ग पाहिजे असेल तर भगवंताच्या नामाचा स्वीकार करा. पण सगळ्यांना देवमार्ग मिळतोच असंही नाही. यममार्गाने जाणारे बहुतांश जीव आहेत मंडळींनो. गरुड पुराणामध्ये एक महत्वाचा पुढे सिद्धांत सांगितला. माणूस मेल्यानंतर, एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये मृत झाल्यानंतर गेलेला जो जीव आहे
एक वर्षभर कोणत्याच गतीला जात नाही. एक वर्षभर कोणत्याच गतीला तो जात नाही. का तर इथून पुढे जाताना वर्षभरामध्ये आपल्याला जे जे मुक्काम सांगितले त्या जीवाला, जिथं जिथं स्टॉप सांगितला, हे सगळं करत करत पुढे नेतात आपल्याला दूत. श्री भगवानुवाच सौम्यम सौर्यपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो क्रौंचमक्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम नानाक्रंदपुरम सुतप्त भवनम रौद्रम पयोवर्षनम शीतोढ्यम बहुभेति धर्मनगरम यम्यम गतम चाग्रजाः. मी आत्ताचा श्लोक जो म्हणला तो गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये दूत ज्या वेळेला या देहातल्या सगळ्या तत्वांना घेऊन पुढे जातात तर कुठं कुठं आपला मुक्काम होतो आणि धर्मराजाच्या नगरीपर्यंत कसं जातात त्याचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. हे सगळे मुक्काम करत करत पुढे पुढे चालावं लागतं. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो क्रौंचमक्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम. 16 ठिकाणी मुक्काम आहेत वर्षभरामध्ये. सौम्यपूर मेल्यानंतर दक्षिण दिशेकडे 17व्या दिवशी मुक्काम आहे. सौम्यपूर, सौरीपूर, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलाग्राम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, ब्रह्मापदपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोवर्षणपूर, शीतोड्यपूर, बहुभीतीनगर, धर्मनगर. 1 वर्ष लागते जायला. आणि हे नारायण महाराज पालमकर नाही सांगत. काय जर हे तुम्हाला खोटं वाटत असलं तर साधू संत सांगतात मरून बघा, मार्ग हेच आहे. विठाला 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 विठाला. आपल्याला जर खोटं वाटत असेल तर हेची अनुभवावे आपणची. आपल्याला सुद्धा हाच अनुभव येणार आहे असं संतांचं वचन आहे. मग 1 वर्षभर तर हा जीव कोण्या गतीला जात नाही मंडळींनो. आपल्या आईंच्या देहातले जे तत्व आहेत, आईंचा प्रवास देवमार्गाचा हो झाला असेल, आपण भगवंताच्या चरणी अशी इच्छा व्यक्त करू. सुखरूप प्रवास असेल पुढचा. आपल्या आईच्या देहातले नीट आहे का आता सगळे, मला आजच्या दिवसावर यायचंय. आईच्या देहातले जे सगळे 17 तत्व आहेत की नाही, आपल्या देहामध्ये 5 प्राण आणि 12 तत्व सांगितले. 5ही प्राण आपल्या देहातले 21 ठिकाणी नाहीत का आहेत? सगळे प्राण 21 ठिकाणी आहेत का? प्राण नावाचा प्राण, अपान नावाचा प्राण, समान नावाचा प्राण, उदान नावाचा प्राण, व्यान नावाचा प्राण, मुख्य प्राण आहेत आपल्या शरीरामध्ये. सगळे एके ठिकाणी नाहीत. मग ज्या वेळेला दूत या देहातले प्राण काढतात, देहातले 12 तत्व काढतात, 17 तत्वाचा आपला लिंग देह आहे, म्हणजे ज्याला आपण अंश म्हणतो तो 17 तत्वाचा आहे. 5 प्राण 12 तत्व. मी तुम्हाला हे सांगत नाही बसणार की कोणता प्राण शरीरामध्ये कुठे येते. मला कीर्तनाचा विस्तार करत बसायचा नाही. किंबहुना मी हे कधी सांगेल जर ते 13वीचं कीर्तन असेल, गंगा पूजनाचं कीर्तन असेल तर सांगेल. आता प्रथम वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. पहिले 5ही प्राण ज्या वेळेला काढलेले असतात, देहातले 12 तत्व ज्या वेळेला काढलेले असतात, हे जे 17 तत्व आहेत ना, वर्षभराचा प्रवास करत 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 आपल्याला मरून ज्या दिवशी वर्ष होणार आहे त्याच्या आदले दिवशी म्हणजे कालचा आपल्या आईंच्या देहातला 17 तत्वाचा जो मुक्काम आहे हा चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये. विठाला 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 विठाला. चित्रगुप्ताची नगरी अलीकडे लागते, धर्मराजाचा महाल पुढे. चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये आपल्या सोबतचे जे दूत आहेत 2, नखद्रमुष्टवाम ऊर्ध्वकेशो यमदूतो भयंकराः काककृष्णो पिंगलाक्षो यमदूतो भयंकराः. अत्यंत क्रूर जे दूत आहेत आपल्या सोबतचे, चित्रगुप्ताच्या नगरीपर्यंत पोहोचल्यानंतर वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी आपल्याला चित्रगुप्ताच्या नगरीच्या बाहेर थांबवल्या जातं. आपल्यासोबत एक दूत थांबतो आणि आपल्यासोबतचा दुसरा दूत चित्रगुप्ताच्या ऑफिसमध्ये जातो आणि या जीवानी जे जे आयुष्यभर कर्म केलेत त्या त्या कर्माच्या ज्या नोंदी येतात चित्रगुप्ताच्या ऑफिसमध्ये त्याची फाईल घेऊन येतो. वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी तुम्ही कोणतंही कर्म करा, चित्रगुप्ताकडे त्याची नोंद आहे. भावार्थ रामायणामधली एक ओवी सांगतो. पाप लिहिते चित्र विचित्र त्यासी आलोट पडे विचार. तुम्ही कोणतंही कर्म करा, कोणत्याही वेळेला करा, त्याची नोंद आहे तिथं.
म्हणून तर कर्माच्या बाबतीमध्ये सावध व्हावं लागतं माणसांनी थोडं. हल्ली संप्रदायामध्ये आमच्या कर्मसिद्धांतावर जास्त कोणी बोलत नाही का. आम्हाला बोलायचं म्हणजे आम्हाला वागावं लागते अगोदर. मोकळं बरं वाटायला ना बोलायला इकडल्या तिकडल्या गोष्टी. मी तर फार कर्मसिद्धांतावर नेहमी म्हणतो. एरवी माझे तुम्ही चॅनलवर बघितले असताल, टीव्हीवर किंवा युट्यूबवर सर्च करा, मी जास्त कर्मसिद्धांतावर बोलतो. क्रियताम भवे तत्रम. इथं चांगलं वागायचंय आणि मग पुढे चालायचंय. वागणंच नीट नाही आणि दहा सांगते लोकांना आमच्या घरी 20 वर्ष झालं परमार्थ म्हणून, 2 पिढ्या झाल्या आमच्या घरी परमार्थ आहे. वागण्यामध्ये बदल नाही काही. हे नुसतं सांगणं जमत नाही मंडळींनो. इथं एका कर्माच्या बाबतीमध्ये सावध राहावं लागतं. वैकुंठवासी आदरणीय आमच्या परिवारातले धोंडा महाराज देगलूरकर महाराज असं म्हणत असत, मोठे महाराज, इथं हसत हसत केलेलं कर्म पुढे रडत रडत भोगावं लागतंय. विठाला 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 विठाला. तुम्ही कोणतंही कर्म करा त्याची नोंद आहे. आणि हे सगळे कागदपत्र वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी ऑफिस मधून घेतल्या जातात. एक मुक्काम आहे आपला तिथं आदल्या दिवशीचा, आता कालचा या जीवाचा. मग कर्माच्या बाबतीमध्ये सावध राहा. इकडे लक्ष द्या. आता माझ्याकडे तुम्ही कोणतंही कर्म करा त्याचे 5 जण साक्षीदार आहेत वर्ष श्राद्धाच्या दिवशी धर्मराजाच्या दरबारामध्ये. तुम्ही कोणतंही कर्म करा 5 जण बघतात. माता भगिनींनो इकडं आहे का, इकडं तिकडे बघू नका येणाऱ्या जाणाऱ्याकडे. तुम्ही कोणतंही कर्म करा 5 जण बघतात, 5 जण. आणि हे पाचीला पाची ज्या दिवशी या जीवाच्या संबंधाने निर्णय आहे की नाही, आज निर्णय आहे या जीवाच्या बाबतीत, धर्मराजाच्या दरबारामध्ये हजर आहेत ते पाचीला पाची साक्षीदार. म्हणून थोडं सावध राहायचं कर्माच्या बाबतीमध्ये. मी तुम्हाला चलत चलत 5ही साक्षीदार सांगून टाकतो कोण आहेत ते. तुम्ही कोणतेही कर्म करा, तुमच्या अंतःकरण वृत्तीमध्ये जो भगवंताचा अंश आहे तुम्हाला सोडून गेलाय का कुठं? तुम्हाला सोडून अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता किंवा सर्वा घटी राम किंवा तैसा हृदयामध्ये रामो किंवा सर्वस्य चाहम. आतला अंश त्याला तर माहित आहे ना. हे पहा, मी 2:30 वाजो 2:45 वाजो रात्रीचे मी मुक्काम करत नाही कुठं, सगळ्यांना माहित आहे. म्हणजे पुण्यामध्ये भागवत कथा असेल तर माझा मुक्काम. मी सुशिक्षित असो नाही, सोशल मीडियावर कमी आहे, मला त्याची गरज नाही. आम्ही परंपरेतली माणसं, पहिलेच खूप कार्यक्रम आहे. मग मी 2:30 जरी वाजले रात्री, 3 जरी वाजले तर मी 4:45 वाजता उठतो घरी. माझं ते मठामधलं पूजा वगैरे करून मला कार्यक्रमाला निघायचं असतंय. तर मी 4:45 वाजता उठलो तेव्हापासून आतापर्यंत माझ्या हातून काही चुकीचं कर्म झालंय की न झालंय हे माझं मन तर मला खात्री द्यायले, तुम्हाला माहित नाही. बरोबर आहे का? माझं मला माहिती काय आहे. म्हणजे मी कोणतं केलं नाही चुकीचं कर्म, पण आपला आपल्याला माहित असतंय. मग तो जो आतला अंश आहे ना तो धर्मराजाच्या दरबारामध्ये हजर आहे साक्ष द्यायला. त्याला माझ्या तुकोबारायांनी संज्ञा दिली एक, धर्माचे तो मोरते. धर्माची तो मुरते. धर्माचे तो मूर्ती. धर्माची तो मुरते. पाप पुण्य तुझे हाते. 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 ओ धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य तुझे हाती. धर्माचे तो मोरते. पाप पुण्य तुझे हाते. पाप पुण्य तुझे हाते. पाप पुण्य तुझे हाते. त्याला तर माहित आहे ते सगळं. त्याला धर्ममूर्ती म्हणतात मंडळींनो. हा पहिला साक्षीदार आहे. 5 साक्षीदार सांगायलो मी. तुम्ही कोणतंही कर्म करा 5ही जण हजर आहेत तिथं. दुसरा साक्षीदार पृथ्वी माता. तुम्ही कोणतंही कर्म पृथ्वीवरच करता का पृथ्वीला सोडून करता, हजर आहे ती साक्ष द्यायला, ही पृथ्वी माता. तिसरा साक्षीदार सूर्य नारायण. वरून बघायला की नाही सगळ्यांचं सगळं. तुम्ही किती एखाद्या खोलीमध्ये दार बंद करून खिडक्या लावून
लॉक ऑफ करून काय असेल ते पडदा वगैरे लावून एखादं चुकीचं कर्म करा, करू नका बरं का कोणी, पण करा. तुम्हाला जरी असं वाटलं की आपल्याला कोणी बघितलं नाही, बघणारे किती आहेत? 5 जण आहेत. सूर्यनारायण तिसरा साक्षीदार, चौथा साक्षीदार चंद्र. आपल्याला उगं वाटतं रात्री 2 वाजता उठलो, आपलं ज्याच्यासोबत भांडण आहे त्याच्या शेतात जाऊन कडब्याची गंजी फुकून दिली, सोयाबीनची गंजी फुकून दिली, मला कोणीच बघितलं नाही. आपल्याला चंद्र बघतो, सूर्य बघतो, पृथ्वी माता बघते, आपला आतला जो धर्ममूर्ती देव आहे तोही असतो. चंद्र साक्षीला आहे. 4 साक्षीदार झाले. आणि 5वा साक्षीदार नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमतपतये अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः एकदंताय विद्महे. 5वा साक्षीदार गणपती बाप्पा आहे. तुम्ही कोणतंही कर्म करा, हे 5ला 5 वर्ष श्राद्धाच्या दिवशी धर्मराजाच्या दरबारात साक्ष देतात. एक मुक्काम आहे आपलं चिंतन असं चालू होतं. धर्मराजाच्या नगरीच्या अलीकडे चित्रगुप्ताची नगरी आहे. वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी देहातल्या 17 तत्वांचा मुक्काम आहे. आणि ज्या दिवशी वर्ष श्राद्ध आहे आपल्या आईंना जाऊन आज सकाळी आपल्या आईंच्या देहातले 17 तत्व जे आहेत ते चित्रगुप्ताच्या नगरीकडून धर्मराजाच्या महालाकडे नेण्यात येतात. आता सकाळी 6 वाजता चित्रगुप्ताच्या नगरीतून बाहेर काढलं जातं म्हणे. आणि दुपारी 12:30 वाजेपर्यंत धर्मराजाच्या महालामध्ये प्रवेश मिळतो. प्रत्येक जीवाच्या बाबतीत हेच आहे. 6.5 तासाचा प्रवास आहे म्हणे चित्रगुप्ताच्या नगरीपासून धर्मराजाचा महाल. त्याचा अंतरही सांगून टाकतो मी. नारायण महाराज पालमकरच्या मनाचा आकडा नाही, पहावे पुराणी विचारोनी. 70 योजन लांब आहे म्हणे चित्रगुप्ताच्या नगरीपासून धर्मराजाचा महाल. मोठा भव्य दिव्य महाल. असंख्य दूत असंख्य जीवांची ने आण करत असतात. अत्यंत क्रूर यमदूत, क्रूर अशा प्रकारचे ते सगळे दूत धावपळीमध्ये असतात. आणि आपल्याला ही पाशबद्धत्वात धर्मराजाच्या महाला जवळ नेण्यात येतं. धर्मराजाच्या महालाच्या बाहेर एक पेट्रोलिंग करणारा यमप्रधान आहे, यमाचा मुखिया आहे. हे जे कागदपत्र आहेत ना बाबा आणलेले चित्रगुप्ताच्या नगरीतून, पहिल्यांदा त्याला बाहेर दाखवल्या जातात. त्या धर्मराजाच्या महालाच्या बाहेर जो मुख्य आहे त्याला दाखवले जातात. तो एका सेकंदात शेवटचं पान बघतो फाईलवरचं. त्याला सगळी फाईल कागद बघायला वेळ नाही. शेवटच्या पानावर चित्रगुप्तानी आपल्या बाबतीमध्ये काय शेरा दिलाय मग सही केलेली आहे तेवढंच तो वाचतो. आणि तो टेक द डिसिजन, तो निर्णय घेतो की आलेल्या जीवाला धर्मराजाच्या महालाच्या कोणत्या दरवाजातून धर्मराजाच्या समोर घ्यायचंय. मग धर्मराजाचा महाल त्याला असलेले दरवाजे, कोणते दरवाजे कोणत्या जीवासाठी आहेत. काही दरवाजे बंद असतात, काही दरवाजे उघड बंद होत राहतात, त्यातून जीवांची ये जा चालू राहते. असा विस्तृत विषय चिंतनाचा आहे. पण सगळंच एकदा सांगितल्यावर आमच्यासारख्यानी पुन्हा कोण बोलविल आमच्यासारख्याला. कारण आम्हाला तर काही पांचट गोष्टी बोलायच्या नाही तिकडल्या अभ्यासातच बोलायचे ना. त्याच्यामुळे काही गोष्टी हातच्या ठेवाव्या लागतात. धर्मराजाच्या महालामध्ये एंट्री दिल्या जाते. तो जो मुखिया आहे त्याचं नाव सांगतो तुम्हाला, नाव लक्षात ठेवा. त्याची ना आपली भेट एकदा होणार आहे. जायचंय ना आपल्याला सुद्धा, जायचंय ना आपल्याला सगळ्यांनाच जायचंय. येथे नाही उरू आले अवतार येर ते पामर जीव किती. तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच जायचंय. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. तुम्हाला आम्हाला जायचे मंडळींनो, त्याची आपली भेट होणार आहे. त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला, नाव लक्षात राहू द्या. त्याचं नाव आहे धर्मध्वज येते ख्याताम. गरुड पुराण सांगतं आपल्याला तो यमाचा जो मुखिया आहे त्याचं नाव आहे धर्मध्वज. धर्मध्वज हा यमप्रधान. तो निर्णय घेतो आलेल्या जीवाला धर्मराजाच्या महालाच्या कोणत्या दरवाजातून आत घ्यायचं. आणि आपल्याला आत घेतल्या जातं. आपले कागदपत्र धर्मराजाकडे सुपूर्त केल्या जातात. धर्मराजाचं उंच सिंहासन आहे, खूप लांब असतो धर्मराजा आपल्यापासून. आपण कुठंतरी लांब उभे केले जातो. आपले फाईल आपले कागदपत्र तिकडे दिल्या जातात. धर्मराजाच्या टेबलवर आल्यावर कागदपत्र धर्मराजा बाजूला सारतो. कारण धर्मराजाला आपले कागदपत्र चेक करायला, सामान्य जीवाचे कागदपत्र चेक करायला वेळ नाही. तो धर्मराजा आहे.
धर्मराजाच्या उजव्या बाजूला काही जण मोठे मोठे महानुभाव बसलेत, ज्ञाते. डाव्या बाजूला काही जण बसलेले आहेत मोठे मोठे. आपले सगळे कागदपत्र तो त्यांच्याकडे सुपूर्त करतो. त्यांनी चेक करायचं कोणतं कर्म कसं केलंय, कोणत्या कर्मातला कसा भाव आहे, कोणत्या कर्मातला कसा भाव आहे. हे सगळे बसलेले आहेत ना, ते चेक करतात. धर्मराजाला थोडाच वेळ आहे चेक करायला. त्याच्यासाठी उदाहरण, आप नीट आहे का आजी, नीट ऐका ना आजी, आजी ऐका, इकडे लक्ष द्या. कुठं ऐकायला मिळत नाही असं ऐका, इकडे लक्ष द्या ना. आपल्या गावच्या घरकुलाची फाईल उगा देशाच्या प्रधानमंत्र्याच्या टेबलवर जाऊन त्यानं चेक करावी म्हणल्यानं जमते का? त्याला कामं नाहीत का दुसरे कोणते? कळले ना? तसं सामान्य जीवाचे कागदपत्र धर्मराजा कशाला चेक करायला खूप आहेत. म्हणजे बसलेले आहेत ना कोण, तेच निर्णय घेतात. म्हणजे ते निर्णय करतात आणि धर्मराजाला सांगतात की आलेल्या जीवाला या गतीला पाठवावं असं आम्हाला वाटायले. आणि या सगळ्यांचं मत लक्षात घेऊन मग धर्मराजा निर्णय घेतो. मंडळींनो, धर्मराजाचा निर्णय अंतिम आहे. आणि इकडचे 10 जणांपैकी 7 जण 8 जण एका बाजूला आहेत ना, तोच निर्णय धर्मराजा घेतो मेजॉरिटीनं. आपल्याकडे कोर्टात असंच आहे इथं, म्हणजे वरूनच आलेलं आहे. एखाद्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये जर ब्रँच नेमली असेल जजची, म्हणजे जजेसची, म्हणजे 5 जजेस आहेत निर्णय देण्यासाठी, 3 एका बाजूला गेले तोच निर्णय फायनल असतो. बरोबर आहे? तिथंही तसंच आहे. 10 पैकी 7 10 पैकी 8 एका बाजूला गेले म्हणजे त्यांनी सांगितलं की नारायण महाराज पालमकर आहेत, यांना कावळ्याच्या योनीला पाठवावं असं आम्हाला वाटायले. 7 जणांनी सांगितलं तर धर्मराजा अंतिम निर्णय तोच देऊन टाकतो. विठाला 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 विठाला. आणि आता धर्मराजाला ज्या वेळेला ते सगळे सांगतात निर्णय प्रक्रियेच्या बाबतीमध्ये की असं वाटायले आम्हाला, धर्मराजा फक्त आपल्या मुखातून निर्णय देण्याच्या अगोदर समोरच्या जीवाला एक संधी देतो. स्वतः धर्मराजा धर्मवाच, धर्म म्हणतो की हे बाबा, हे जीवा, तुला काही बोलायचंय का इतक्यावर? कारण माझा निर्णय आता अंतिम आहे. तुला तुझं काही आणखी सांगायचंय का मला? कारण आपल्याकडे ह्या सगळ्या प्रक्रिया इकडे आहेत. गुन्हेगाराला अंतिम शिक्षा सुनवायच्या अगोदर सुद्धा जज पुन्हा एकदा संधी देतो. सगळं झालेलं असतंय, ट्रायल झालेली असते, साक्ष पुरावे झालेले असतात, सगळं झालेलं असतंय. आणखी शेवटी एकदा, इतक्यावर तुला काही बोलायचंय का? तसं ज्या वेळेला धर्मराजा जीवाला इतक्यावर काही बोलायचंय का असं ज्या वेळेला बोलतो, त्यावेळेला आपल्या आईच्या देहातले जे अंश आहेत ते आज धर्मराजा थ्रू पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतात की देवा, धर्मराजाला सांग आता मला कोणती योनी नको, कोणता जन्म नको, काहीच नको, एकदा या कालचक्रातून मला मुक्त करून टाक. कारण आतापर्यंत जन्म आणि मृत्यू हे खूप वेळेला मला अनुभवायला आलेले. ही प्रार्थना, ही विनंती आज आपल्या आईंच्या देहातले तत्व पांडुरंग परमात्म्याकडे करतात अभंगाच्या पहिल्या जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, मृत्यू फार झाले माझ्या जीवा, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, मृत्यू फार झाले माझ्या जीवा, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा. ऐक माझा तवा पांडुरंगा, ऐक माझा तवा पांडुरंगा, शिनलो गिरधारा शिनलो करता गिरधार, ऐक माझा धावा पांडुरंग, ऐक माझा धावा पांडुरंगा, शिनलो बहुत करता येरधारा, शिनलो बहुत
कीर्तन सेवेसाठी जो अभंग घेतलाय त्यातलं हे पहिलं चरण आहे मंडळींनो. मी अभंगाच्या पहिल्या चरणावर येण्याच्या अगोदरच भूमिका एवढी मोठी मांडली तुमच्या समोर अभंगाची की अभंगातले शब्द सहज कळून जातात आपल्याला. त्याच्यावर वेगळं पुन्हा भाष्य करण्याची गरज नाही. कधी अभंगाच्या चिंतनासाठी भूमिका थोडी विस्तृत असली ना तर कळणाऱ्याला सोपं जातं आणि बोलणाऱ्याला त्याच्यावर बोलायला मग सोपं जातं. आज हा जो अंश आहे धर्मराजा थ्रू पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतो. का करतो तर आता नको पुन्हा जन्म नको आणि मृत्यू नको मंडळींनो. आपल्या आईंचं भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप हो असंच म्हणणं आहे आणि तुम्ही आम्ही भगवंताच्या स्वरूपाशी एकरूपच व्हावेत मंडळींनो. का आता आतापर्यंत जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा. आतापर्यंत किती वेळेला जन्म, किती वेळेला मृत्यू, किती वेळेला जन्म. शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे. नित्य व्हावे फजित, 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 नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. मंडळींनो कधीतरी विचार करा ना किती वेळा जन्म यावे. जन्मताना येतानाच दुःख आपल्याला सहन करावं लागतं, जातानाच दुःख सहन करावं लागतं आपल्याला. मग बस झालं ना एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेला जन्म घेत 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 या कालचक्रामध्ये फिरत फिरत आपण इथपर्यंत आलो. आता पुन्हा जन्मही नको आणि पुन्हा मृत्यू नको. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे किरती मागे. आपण असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आता पुन्हा जन्म नको, आता पुन्हा मृत्यू नको आणि पुन्हा जन्म मिळू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपले कर्म शुद्ध लागतात. कारण कर्म दूषित झाले, कर्मशास्त्र बाह्य झाले की त्याचा भोग येतो आपल्याला. कळायले का बघा तुम्हाला. म्हणून तर भगवंतानी भगवद्गीतेमध्ये घरी गेल्यावर तुमच्याकडे ज्ञानेश्वरी आहे सगळ्यांच्या घरी 16वा अध्याय खालून नंबर 2चा श्लोक घरी गेल्यावर बघा बरं. 16व्या अध्यायातला खालून नंबर 2चा श्लोक. अर्जुना यशास्त्र विधिमस्रज्जम वर्तते कामकारताः. अर्जुना भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना यशास्त्र विधिमस्रज्जम वर्तते कामकारता. अर्जुना न सिद्धिम न वाप्नोप्ति न सुखम न परम गतिम. किती स्पष्ट सांगितलंय भगवंतानी. अर्जुना जो शास्त्र विधीला सोडून वागतो ना त्याच्या घरी मी कधीच सुख नांदू देत नाही. जो शास्त्र विधीला सोडून कर्म करतो ना त्याच्या घरी मी कधी सुख नांदू देत नाही. त्याचे कोणतेच काम मी मार्गी लावत नाही. आणि तसा माणूस मेल्यावर म्हणजे शास्त्रविधीला सोडून वागणारा माणूस मेल्यावर मी कधीच त्याला चांगल्या गतीला पाठवत नाही. कोण म्हणायले? जगाचा मालक म्हणतो, भगवान परमात्मा म्हणतो. जर देवानी एवढं स्पष्ट सांगितलंय तर माणसं पुन्हा पुन्हा चूक का वागतात? माणसाचं सोडून द्या, आमच्यासारखे उपदेश करणारे पुन्हा पुन्हा का चूक वागतात? कळत नाही का? कधीच सुख नाही, कधीच गती चांगली मिळणार नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला जन्म जन्म पुन्हा का मिळतो? पुन्हा पुन्हा जन्म तर केलेल्या कर्माचा भोग भोगण्यासाठीच आहे. केले कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले, केले
केले कर्म झाले त्याचे भोगा आले केले कर्म झाले तेचे भोगाले केले कर्म झाले तेचे भोगाले केले कर्म झाले त्याचे भोगा आले केले कर्म झाले त्याचे भोगा आले त्याचे कर्म झाले त्याचे भोगा आले उपजल मेले ऐसे केले उपजल मेले ऐसे केले हरे मुखे गातार पले चिंता हरे मुखे गातार पले चिंता उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे केले हरे मुखे गातार पले चिंता हरे मुखे गातार पले चिंता केलेल्या कर्माचा भोग आपल्याला प्राप्त होतो तो भोगण्यासाठी पुन्हा जन्म. आता तुम्ही जर गरुड पुराणामध्ये जर तुम्ही बघितलं चिंतन करून तर गरुड पुराणामध्ये कर्म विपाक नावाचे अध्याय आहेत. नीट आहे का? कोणतं कर्म चुकीचं झाल्यानंतर कोणता भोग जीवाला येतो आणि कोणता जन्म मिळतो तुम्ही मान्य करा का न मान्य करा. तुमच्या आमच्या म्हणण्यावर सृष्टीची नियमावली तयार झालेली नाही. कोण्या जो बायडनच्या मनावर नाही आणि कोण्या पुतीनच्या मनावर नाही. सृष्टीचा क्रम काही जणांना वाटत असेल हे काही नाही उगा काही सांगत राहतात पोत्या पुराणातलं. वाटू द्या, ज्यांना वाटत आहे त्यांना वाटू द्या. ज्यांना हे पटतही नाही त्यांनी एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. काय आग्रह थोडाच आहे आपल्याला ऐका म्हणून. पुन्हा बघू पुढे काय होईल ते. पुढे हवं घड यमदंड, पुन्हा अनुभव घ्यायचा पुढे काय ते. आत्ता तर संत महात्मे सावध करतात. मंडळींनो, जगद्गुरु तुकोबऱ्यांचे प्रमाण आहे. बाबांनो, फार नाही आपल्याला जमलं, थोडंफार तरी चांगलं कर्म करावं लागेल. जाणावे ते सार, नाही तरी दगा फार, नाहीतर फार मोठा पुढे धोका आहे मंडळींनो. पुन्हा जन्म नको आता आपल्याला, पुन्हा जन्म नको. तर आपले कर्म जे आधी जव पंडूस होता, ज्ञानोबराय बोलतात, सर्व कर्मे मज अर्पिता तेनेच प्रसन्नता लाहीच माझे. पाठी माझ्या ये प्रसिद्धी माझे ज्ञान जाय शुद्धी, तेने मिसळ जे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या. आपण केलेले कर्म भगवंताला आवडावेत आणि केलेले कर्म त्याच्याच चरणी समर्पित करावेत, असं आपलं जीवन असावं. म्हणजे जेणेकरून आपल्याला भोग पुन्हा पुन्हा येणार नाही. पण आपलं तसं नाही होत. आपले ये मानवा पाप करतस्तु सर्वदा. माणूस सदोदित पाप कर्म करतो मंडळींनो. म्हणून कधीही लक्षात ठेवा, फार जरी आपल्याला नाही जमलं थोडंफार तर चांगलं वागावं लागेल. आज दोन्ही मुलांना विनंती माझी, हे जे दोन सुपुत्र आहेत ना, दोन्ही मुलांना विनंती, आपल्या आईची पुण्यतिथी ना, आज दोनदा नाही जेवायचं, आज एकदा जेवायचं. एक भुक्तम तो भोजनम. ज्या दिवशी आपल्या आईची पुण्यतिथी असते, ज्या दिवशी आपल्या वडिलांची पुण्यतिथी असते, मुलांनी दोनदा नाही जेवायचं. मुलांनी दुसऱ्याच्या घरी जेवण नाही करायचं, बाहेरचं अन्न नाही खायचं. आज मुलांनी स्त्री संग करायचा नाही, मुलांनी अगदी पावित्र्याने आजचा दिवस काढायचा. कारण गेलेल्या त्या जीवाला समाधानही मिळेल, आनंदही मिळेल आणि तुमचंही वागणं योग्य होईल. अशा कित्येक गोष्टी सांगतो मी नेहमी कर्मसिद्धांताच्या. म्हणून मंडळींनो, या देहात येतानाही चांगल्या मुहूर्तावर यावं लागतं. चांगलं वागायचं आपल्याला, म्हणजे येतानाही चांगल्या मुहूर्तावर यावं लागतं आणि इथून जाताना सुद्धा चांगल्या मुहूर्तावर जावं लागतं. असा मनुष्य जन्म आहे. नरदेह निधान लागले अति उत्तम सार उत्तम गती. इथं येत नीट आहे का? आता माता भगिनींनो, माझ्या आईसारख्यात तुमच्यासाठी हे मुद्दा आणला मी. हा, इथं येतानाही चांगल्या मुहूर्तावर यावं लागतं. आपल्याकडे उदाहरणार्थ संध्याकाळची वेळ आहे आणि माता प्रसूत झाली, आपल्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला आलं, संध्याकाळची वेळ आहे, बाळ जन्माला आलं, मुलगा झाला, छान वाटलं, पाहुण्यांना फोन लागले, मुलगा झाला, मुलगा झाला, सगळीकडे आनंदी आनंद, साखरपान वाटले, हे झालं ते झालं ते झालं. पण त्या दिवशी जर पंचांगामध्ये रेवती नावाचं नक्षत्र आहे आणि रेवती नक्षत्राच्या जर चौथ्या चरणावर आपल्या घरी मुलगा जन्माला आला माता भगिनींनो, तर आता किती चांगला वाटू द्या ते लेकरू, गोड वाटू द्या, गोरगोमट वाटू द्या, गुबगुबीत वाटू द्या, 100% ठरवायचं हे लेकरू मोठं झाल्यावर बापानं कमवलेली प्रॉपर्टी एरी घालून टाकतंय. विठाला 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 विठाला. 100%.
तुम्हाला पटो का न पटो, देवी भागवत वाचा. देवी भागवताच्या महात्म्यामध्ये थोडा संदर्भ आला रेवती नक्षत्राचा. इथं येताना चांगल्या मुहूर्तावर यावं लागतं आणि इथून जाताना सुद्धा चांगल्या मुहूर्तावर जावं लागतं. काही काही मुहूर्त असे आहेत की त्या मुहूर्तावर देहातून प्राण जाऊ नाही, म्हणजे आपण देहाचा त्याग करू नये. बरं मला सांगा, हे काय आपल्या हातचं आहे का? ज्या दिवशी बोलावणं आलं त्या दिवशी आपल्याला काय करावं लागतं? निघावंच लागतं ना. आपल्याला थोडंच काही म्हणता येतं आता नाही, कारण तेवढा अधिकार तर आपण नाही प्राप्त केला. ते साधू संतांना जमतं, ते त्या महात्म्यांना, बरोबर आहे का? मग काही मुहूर्त असे आहेत काही की त्या मुहूर्तावर आपण इथून जाऊ नये. धनिष्ठा नक्षत्राचं 4थं चरण, मरू नये त्या नक्षत्रावर माणसानं. धनिष्ठा नक्षत्राचं 4थं चरण. शततारका नक्षत्र, आपण मरायलो त्या दिवशी शततारका नक्षत्र नसावं. आता कोणाला माहित कधी आपल्याला जावं लागतंय ते, बरोबर आहे का? बरोबर आहे का? पण तुम्हाला जर तुमचं जाणंही चांगलं करायचं असेल तर काहीतरी करावं लागेल तुम्हाला चांगलं. इथं मला हे सांगायचं, आईसिया साधना करा काय, आईसिया साधना करा ऐतिया साधना, करा काय ऐतिया साधना. जेने नो हे जन्म यमाची यातना, जेने नो हे जन्म यमाची यातना, जेने नो हे जन्म यमाची यातना, जेने नो हे जन्म यमाची यातना. ऐतिया साधना करा काही, ऐतिया साधना करा काही. हरिमुखी गाता हर पले तेरा, हरिमुखी गाता हर पले तेरा. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. हरे मुखे हर पले तेरा, हरे मुखे हर परी चिंता. मंडळींनो, आपल्याला काहीतरी करावं लागेल. पुन्हा जन्म नको, पुन्हा मृत्यू नको. जर असं वाटत असेल तर जेने नो हे जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काय. नाथ महाराज आपल्याला हरिपाठामध्ये सांगतात, आता पुन्हा जन्म नको, पुन्हा मृत्यू नको. आणि आपल्या ही मातोश्री आदरणीय आई कैलासवासी सौभाग्यवती शिवकन्या आई साहेब, त्या देहातले जे अंश आहेत त्यांच्या आज पांडुरंग परमात्म्याकडे धर्मराजांनी निर्णय देण्याच्या अगोदर, धर्मराजांनी संधी दिल्यावर विनंती करतात की देवा आता नको, पुन्हा जन्म नको आणि मृत्यू नको. कळाला का? जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, देवा ऐक माझा धावा पांडुरंगा. पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे, कारण त्याच्या हातात हे सगळं सूत्र. मंडळींनो बघा, फाईल क्लोज करायची कोणाच्या हातात नाही ना, धर्मराजाच्या हातात नाही. धर्मराजा फक्त निर्णय देत असतो. बाकी जर फाईल क्लोज करायची तर ती भगवंतालाच करावी लागेल ना. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि कृपेचा नाश झाला. फाईल इकडे क्लोज होत नाही. या जीवाची फाईल त्यांनी मनावर घेतल्यावर क्लोज होईल, बरोबर आहे का? असं कसं? म्हणून पांडुरंग परमात्म्याकडे विनंती मंडळींनो. आणि आता नीट आहे का, ही सगळी विनंती या अभंगातली ज्या वेळेला जीव करतो आणि नंतर ज्या वेळेला धर्मराजाचा निर्णय येईल त्यावेळेला आजच्या दिवसाचं महत्व सांगतो आणि कीर्तन सेवा समाप्त करतो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मी याच्यासाठी थोडं निवांत आलो, कारण तुम्हाला पूर्ण भूमिका लक्षात आणून दिली त्या जीवाची. आज धर्मराजाच्या समोर प्रार्थना करतो. धर्मराजाला आणखी हा जीव हेही म्हणतो की धर्मराजा, देवाला हे सांग पुन्हा पुन्हा इथून तिथपर्यंत येणं, तिथून इथपर्यंत येणं, कारण भोगभूमी ही आहे. धर्मराजाच्या नगरीपासून इथपर्यंत यायचंय, एखाद्या योनीमध्ये जन्म घ्यायचा म्हणजे पुन्हा प्राण गेल्यानंतर त्या देहातून पुन्हा तिथपर्यंत जायचं. थोडा प्रवास आहे का? आता तुमच्या माहितीच तो सांगतो. तांबवा श्री क्षेत्र तांबवा, बरोबर आहे ना आपलं नगर? श्री क्षेत्र तांबवापासून धर्मराजाची नगरी किती लांब आहे? किती असेल वाटतं?
कोणी जाऊन नाही आलं? विनोदाचा विषय सोडून द्या. अरे जे गेले ते गेले ना, न देखो काय झाले कान तरी ऐकती. बरोबर आहे का? चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागोते, न देखो काय झाले कान तरी ऐकते, बैसलो संधी भागे. अरे बाबा पुढे जे गेले ते गेले, पुढे त्यांचं काय झालंय माहित नाही आपल्याला, पण आपल्याकडे शास्त्रांनी सांगितलेला आकडा आहे मंडळींनो. मी हे का तुम्हाला लक्षात आणून द्यालो, कारण दुसऱ्या चरणामध्ये विनंतीमध्ये या जीवाची भूमिका अशी की शिनलो बहुत करिता येरझारा. ही येरझार काही कमी आहे का? आपल्या इथून तिथपर्यंत, तिथून इथपर्यंत, आणि पुन्हा प्रत्येक वेळेला एका एका योनीत कोटी कोटी वेळेला थकून गेला हा जीव. हा प्रवास करता करता जीव थकून गेला. बरोबर आहे. तांबवा या नगरीपासून धर्मराजाची नगरी. तुम्हाला भागवत महापुराणातला आकडा सांगू का गरुड पुराणातला आकडा सांगू? तुमच्याकडे भागवत कथा होतात ना? हा, खूप होतात आता सगळीकडे सध्याच्या काळात. फक्त वक्ता तसा लागतो, त्या अधिकारातला अभ्यासू लागतो, त्यावेळेला हे लक्ष. मी भागवतातला आकडा सांगतो तुम्हाला. भागवत महापुराणामध्ये कपिल महामुनी आपल्या मातेला ज्ञान सांगताना तृतीय स्कंदामध्ये हा आकडा सांगतात. माते, जम्बूद्वीपाच्या मध्य भागापासून म्हणजे आपल्या नगरीपासून धर्मराजाची नगरी 99,000 योजन लांब आहे. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा माझा आकडा नाही. आता पुन्हा तुम्ही भागवत पुराण असेल तुमच्या घरी तर उघडून बघा मंडळीनो. एवढा मोठा प्रवास. मी गरुड पुराणातला आकडा नाही सांगितला. दोन्ही आकड्याचं पुन्हा कंपॅरिझन करता येतं आपल्याला, त्याच्यावर पुन्हा चिंतन वाढवता येतं. मी एकच आकडा सांगितला आता फक्त तुम्हाला. एवढा मोठा प्रवास. शिनलो बहुत करिता येरझारा. प्रत्येक वेळेला मुक्काम करत करत जायचंय, प्रत्येक वेळेला इथपर्यंत यायचंय, आणि पुन्हा पुन्हा जन्मन, पुन्हा पुन्हा मृत्यू. देवा नको, शिनलो बहुत करिता येरझारा. आज आपल्या आई पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतात की देवा आता जन्म नको, मृत्यू नको. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा. पांडुरंगा शिनलो बहुत करिता येरझारा, रुखमाईच्या वरा पाववेगी. ज्या वेळेला धर्मराजा अंतिम निर्णय देईल, नीट आहे का आता, धर्मराजानं निर्णय दिल्याबरोबर तो जीव लगेच त्या गतीला जात नाही, लगेचच्या लगेच जात नाही. मग आपल्या आईच्या देहातले सगळे तत्व आज दुपारच्या वेळेला निर्णय प्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदा या वर्षभरामध्ये, साठे परिवारातली मंडळी लक्षात ठेवा, आजचा दिवस किती महत्वाचा आहे. आज पहिल्यांदा वर्षभरामध्ये निर्णय झाल्याबरोबर आपल्या आईच्या देहातले सगळे 17ला 17 तत्व तुमच्या घरापर्यंत आज वायुदेवतेला सांगून पाठवले जातात तमवात रूपेन. आणि आज दुपारच्या वेळेला ज्या वेळेला तुमच्या घराच्या जवळ वायू तत्वामध्ये एक रूपून ते सगळे अंश येतील, त्यावेळेला कुटुंबातून, पुत्राधिकांकडून हे जे सगळं आज नामचिंतन, कीर्तन, अन्नदान हे जे सगळं होतंय त्यांच्या स्मरणार्थात, याकडे ते तत्व निर्क्षून म्हणजे सूक्ष्म चिंतनातून बघतात, व्यवस्थित सगळं अनुभवतात, आणि कुटुंबातल्या सगळ्यांना ते आशीर्वाद देतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्या आईचे आजचे जे आशीर्वाद आहेत ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण पितरांच्या आशीर्वादाशिवाय तर कुटुंबामध्ये समाधान नाही. तुम्ही काही म्हटला तर नाही म्हटला तर हे मान्य करावं लागतं आपल्याला. आपली आई, आपले वडील, आपले आजोबा, आपले पंजोबा हे जर आपल्यावर कृपा पात्र ठरत असतील तरच समाधान आहे. आज दुपारी आत्ता आलेले सगळे 17 तत्व आपल्या आईंचे आज हे सगळं अन्नदान, नामचिंतन बघून तृप्त होतात, आशीर्वाद देतात. आणि काही वेळ इथं थांबून पुन्हा वायुदेवतेला भगवंतांनी सांगितले धर्मराजानी की इथून परत या सगळ्या तत्वांना काय करा, धर्मराजाच्या महालामध्ये नेऊन सोडा, धर्मराजाच्या नगरीला नेऊन सोडा. निर्णय झाल्या तो जीव त्या गतीला लगेच जात नाही, प्रक्रिया पूर्ण करावी लागते सगळी. ही प्रक्रिया आहे. आता इथपर्यंत पाठवणं, इथून पुन्हा धर्मराजाच्या नगरीत. आज संध्याकाळच्या वेळेला आपल्या आईंच्या देहातले सगळे तत्व धर्मराजाच्या नगरीतून पितृलोकाला पाठवले जातात. कारण प्रक्रिया तर पूर्ण करावी लागेल ना, लगेचच्या लगेच गती नाही. इथं तसंच आहे. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं, मी नांदेडमध्ये सुरुवातीला माझे मोठे बाबा होते,
आमच्या संस्थांचा सगळा कारभार त्यांचा नियम वगैरे पूर्वी पासून चालत होते. मला तेवढे कीर्तन करण्याची गरज नव्हती सुरुवातीला, किंवा कथा करण्याची गरज नव्हती. मी नांदेडला सुरुवातीला 6-6.5 वर्ष वकिली केली. आपल्याकडे तसंच आहे की एखाद्या जेलमधल्या आरोपीला शुक्रवारी जमानत मिळू द्या, ऑर्डर आदेश शुक्रवारी त्याची जमानत मिळाली, आणि जर ती ऑर्डर ते कागदपत्र जर जेलला नाही मिळाले वेळेमध्ये, प्रक्रिया तर करावी लागेल पूर्ण. सुटतंय का शुक्रवारी ते? माझं पेट नेहमीचं उदाहरण आहे हे. शुक्रवारी सुटतंय आणि शनिवारी सुट्टी असल्यावर पुन्हा रविवारी सुट्टी असल्यावर ते गेलं सोमवारवर. का सुटला नाही? तर प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तशी तर ऑर्डर आली शुक्रवारी समजा. तसंच आहे मंडळींनो, आज दुपारच्या वेळेला प्रत्येक जीवाच्या बाबतीमध्ये ऑर्डर होते वर्ष श्राद्धाच्या दिवशी, पण ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सगळ्याला सगळे तत्व तुमच्या दरवाजापर्यंत आज येतात. आपल्या आईंचे आशीर्वाद कुटुंबाला प्राप्त होतात. हा जर सगळा आपण जुळून आणला असेल योग, तर आज संध्याकाळी पुन्हा धर्मराजाच्या नगरीकडे पाठवले जातात. तिथून पुन्हा पितृलोकामध्ये पाठवले जातात. आणि पितृलोकामध्ये आपल्या, आता नीट आहे का, आपल्या आईंच्या देहातले सगळे 17 तत्व पूर्वजामध्ये एकरूप केले जातात. आपले जे पूर्वज आहेत की नाही, आजी आहे का? आजी आजी आहे गेल्या. आजीचं नाव काय? तानुबाई आजी. मग आजीचा जो एक अंश आहे ना पितृलोकामध्ये तसाच आहे. पणजीचं नाव काय? बरं ठीक आहे, काय असेल ते असेल. त्यांचं नाही असू द्या ना, त्यांचा एक अंश पितृलोकामध्ये तसाच आहे. म्हणजे आपल्या, नीट आहे का, आपल्या पूर्वजांचे एक अंश पितृलोकामध्ये भगवंतांनी ठेवलेले असतात. आणि त्या सगळ्या अंशामध्ये आपल्या आईंचे अंश जाऊन एकरूप होतात संध्याकाळी उशिरा. आणि एकरूप झाल्यानंतर त्याचे 3 भाग केले जातात. पुन्हा 3 भाग केले जातात. आपल्या आईच्या अंशाचे 3 भाग केल्यानंतर पूर्वजामध्ये मिसळून आपल्या आईचा एक अंश मग पितृलोकातच ठेवला जातो. आता दुसरा एक जो अंश आहे आईचा, तो स्वतः भगवान परमात्मा प्रकृतीमध्ये घेतो स्वतःच्या, कारण तो विश्वाचा मालक आहे आणि तुम्ही आम्ही सगळी त्याचीच लेकरं आहेत मंडळींनो, बरोबर आहे का? भगवान त्याचा अंश आपल्या प्रकृतीमध्ये घेतो. गतीर भरता प्रभव साक्षी श्लोकावरची पहिली ओवी वाचा ज्ञानेश्वरी मधली. हे चराचर आघवे जिये प्रकृती आत साठवे, तिशिनली ते तविसवे ते परमगती मी, आणि जयाचे नि प्रकृती जिये, जेने अधिष्ठिले विश्वविये, जो येवो नि प्रकृती ये गुणा ते भोगी. अर्जुना तो विश्वश्रियेचा भरता मीचिगा पंडूस होता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. सगळ्या बोव्यावाचा पुढे म्या बोलविल्या. एक अंश भगवान परमात्मा स्वतःच्या प्रकृतीत घेतो, त्याचा आपल्या आईच्या अंशाचा एक अंश भगवान परमात्मा प्रकृतीत घेतो. आपल्या आईचा एक अंश पितृलोकात थांबतो. आणि तिसरा जो अंश आहे तो धर्मराजानं निर्णय दिलेल्या योनीला भोग भोगायला जातो. जो भोग भोगायला जातो तो पुन्हा तुमच्या दरवाजाला कधीच परत येत नाही. एक योनी कोटी कोटी फेरा इति ते वर्णित ख्याताम. भागवत महापुराण सांगतंय कालाख्यम परमात्मना. तो कालचक्रामध्ये अडकतो. पण चाटे परिवारातल्या सुपुत्रांकडून ज्या ज्या वेळेला आपल्या आईंच्या नावाने प्रत्येक वर्षी काही अन्नदान, नामचिंतन, काही गोत्यांची पूजा, दानधर्म प्रत्येक तिथीला आईच्या दरवर्षी जर परिवारातील मुलं वगैरे करत असतील तर ती धर्मराजावर जबाबदारी आहे, भगवंतावर जबाबदारी आहे की तुमचा आईचा जो पितृलोकामध्ये अंश ठेवलेला आहे त्याला तुमच्या दरवाजापर्यंत दरवर्षी पाठवून देणे. जो भोग भोगायला गेलेला आहे ना तो अंश तुमच्या दरवाजाला पुन्हा परत कधी येत नाही. पण जो पितृलोकामध्ये थांबलेला आहे तो अंश तुमच्या इथपर्यंत येतो मंडळींनो दरवर्षी. म्हणून या प्रक्रियेनुसार या जीवाला आज गती प्रदान होण्याचा दिवस आहे. आणि आईचं अस्तित्व तर आपल्या कुटुंबामध्ये फार मोठे मंडळींनो. आईने अपार कष्ट केले, आईने आपलं कुटुंब सांभाळलं, आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं. नवमास कष्टलेसी ती गेल्यानंतर ते जे दुःख कुटुंबावर असतं आणि बघता बघता 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होतो. आज आपल्या आईंना गती मिळते मंडळींनो. मी नेहमी सांगतो
कुटुंबामध्ये आई असणं म्हणजे समाधान आहे. मला कविता वगैरे म्हणायची नाही बरं काहीवर. मी 4.5 वर्ष लेक्चर होतो, मला खूप येतात कविता, पण मी त्याच्यातला नाही. तुम्हाला उगं मला मनोरंजन म्हणून काहीतरी मस्त आपलं डिझाईननं कीर्तन नाही करायचं. आई म्हणजे आई आहे, तुम्हाला सांगतो. पदराखाली आपण तिच्या लहानाचं मोठं झालो. आणि मला तर माझ्या आईची आठवण नेहमी येते मंडळी. मला मी अगोदर सांगितलं ना तुम्हाला, 2-2, 2:30 वाजतात रात्री पालमला पोहोचायला. तर गाडी घरासमोर आली ना तर हाक मारायची गरज पडायची नाही, फोन लावायची गरज पडायची नाही. गाडीचा आवाज ऐकला 2:30 वाजो, 3 वाजो, 2 वाजो, 4 वाजो पहाटेचे, आईनं उठायचं आणि दरवाजाची कडी काय करायची. आई आहे, कदाचित तिला झोप लागत नसेल, आणखी आला नाही, आणखी आला नाही, बाहेरचं काही खात नाही, पित नाही, समजा काही बिघडली का तब्येत, काही झालं का, या चिंतेमध्ये कदाचित असेल मंडळींनो. आणि आपण गाडीतून उतरून घरात दरवाजापर्यंत जाईपर्यंत दरवाजा तो उघडलेला असायचा. आई आहे ती. आणि तितक्या रात्री मला ती विचारायची, काही फळं फिळं तरी खाल्ली की नाही कुठं, समजा तेवढ्या रात्री. आई जाऊन माझे 10 वर्ष 12 वर्ष होऊन गेले. आता तो अनुभव आपल्याला येत नाही ना आपल्या आयुष्यामध्ये, किंवा ती आईची जी माया आहे ती आपल्याला मिळतही नाही. आता तर पालमला जाताना, पालम जवळ आल्यावर 2-3 किलोमीटर फोन लावावं लागतात, 4-5 घरच्यांना. उठा उठा, उठलात का, यायलो जवळ, आलो जवळ. म्हणजे कस तरी तोपर्यंत वरच्या मजल्याहून खाली काय मठाच्या आमच्या येऊन ते दरवाजा उघडताल तोपर्यंत कस तरी येऊन थांबलेलो असतो आपण. पण आई ही आगळी वेगळी मंडळींनो. म्हणून अशा मातोश्रींना मी प्रणाम करतो आणि आपल्या आईंचे आपल्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद लाभो मंडळींनो. आईच्या जाण्याने लेकीचं माहेर पोरकं होतं म्हणतात, पण मी माता भगिनींनो, आईला मुली किती आहेत, आईला कन्या किती आहेत, 2. दोन्ही माझ्या ताईंना सांगतो, मी 8 बहिणीचा भाऊ आहे. मला 8 बहिणी आहेत सख्या, 8 बहिणी आहेत. एवढा मोठा परिवार आहे आमचा. मी माझ्या बहिणींना असं कधी पोरकं जाणू दिलं नाही, किंबहुना त्याही असं कुठं म्हणणार नाहीत की आम्हाला माहेर थोडं काय वाटायले, पोरकं वाटायले. भाऊजही विचारत नाही, किंबहुना भाऊ माझ्याकडे लक्ष देत नाही, असं भावानंही नाही वागायचं मंडळींनो. ठीक आहे, आईची उणीव आपल्या कुटुंबामध्ये कोणी भरून नाही काढणार, पण ज्या ज्या वेळेला आपल्या आईच्या साक्षीनं आपल्या बहिणीला आपण जे जे आजपर्यंत केलेलं आहे तेवढंच प्रेम त्या बहिणीला द्या कुटुंबामध्ये. आणि आईचं कृपाछत्र जणू आपल्यावर सदैव राहणारच आहे, यामध्ये शंका नाही. आणि आजच्या या दिवशी जे जे अन्नदान, जे जे नामचिंतन झालेले, हे सगळं पुण्य आता निर्णय देण्याची प्रक्रिया ज्या वेळेला चालू होईल किंवा चालू झाली असेल, ते सगळं पुण्य मी मातोश्रींच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा तांबवेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कुंडली कवरदा माऊली ज्ञानराज श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की पार्वती पते शिव हर हर महादेश्वर भगवान की. तुका म्हणे तोगा पतित पावन घेई माझा शिन जन्मांतर. जन्मोजन्मीचा जो थकवा या जीवाला आलेला आहे तो थकवा आता भगवंताने दूर करावा आणि आपल्या आईंना भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप करून घ्यावं भगवंतानी, अशी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. गुणीजन, आदरणीय सर्व गुणीजन भजनी मंडळी, आपल्या गावातील बाहेर गावून आलेली आदरणीय मृदंगाचार्य सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. आणि आपल्या समोर चालू असलेली रेकॉर्डिंग आहे त्यांचे जे वारकरी संप्रदायामध्ये कार्य आहे त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व श्रोते मंडळींना धन्यवाद देतो. माता भगिनींनो, आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो.